सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 फेब्रुवारी 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती निवड 20 मार्चच्या अगोदर. ग्रामविकास विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती यांच्या निवडीकडे लागले आहे. 20 मार्च पूर्वी जिल्हा परिषदेची पहिली बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 112 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना अटक. भाजपा नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना कराड न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त सत्र न्यायाधीश युएल जोशी यांनी दिनांक 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत तब्बल 112 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चरेगावकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करंजी सातारा येथे गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला. शाहूपुरी पोलिसांकडून एक जण ताब्यात. सातारा मेढा रस्त्यावर करंजी नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अक्षय रामदास गाडे राहणार सातारा याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोर करत त्याला ताब्यात घेतले. भारतीय मजदूर संघाचे विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्याबाहेर बेमुदत धरणे आंदोलन. भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रव्यापी धरणा आंदोलन करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका, घर कामगार, महिला बांधकाम मजूर, कंत्राटी कामगार हे सर्व कामगार संघटना एकत्र येऊन मागण्यांसाठी आंदोलन करत सर्व कामगारांना किमान वेतन करा आणि केंद्र स्तरावर नॅशनल फोरम किमान वेतन जाहीर करा अशा मागण्या त्यांच्याकडून करण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारी विभाग तसेच सरकारी मंडळातील 1000 रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघातर्फे सातारा जिल्हाधिकाऱ्यासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. गोरगाव राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामामुळे कंटेनरला अपघात, चालक किरकोळ जखमी, तातडीने कामे संपवण्याची मागणी. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील गोरगावजवळ अर्धवट मंदगतीने सुरू असलेल्या कामांमुळे सोमवार रात्री अपघाताची घटना घडली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईवर करणारे प्लास्टिक पत्र्यांचा माल घेऊन जाणारा कंटेनर रस्त्याचा अंदाज न आल्याने कडेला जाऊन धडकला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. योग्य दिशादर्शक फलक व प्रकाश योजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार वाहन चालकांकडून होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकांच्याकडून होत आहे. वडूज येथे एकाच कुटुंबात तिसरी आत्महत्या. पहिल्यांदा सासू, त्यानंतर एक सून आणि आता दुसऱ्या सुनीची आत्महत्या. 3 आत्महत्यांच्या घटनाक्रमामुळे आत्महत्या की खून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण. वडूज येथील शांताई परिसरातील बोळेतील आत्महत्ये प्रकरणी पती विनायक नंदकुमार पवार, दीर विजय उर्फ बंडा पवार आणि सासरी नंदकुमार महादेव पवार सर्व राहणार वडूज तालुका खटाव या तिघांविरोधात वडूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेघा विनायक पवार असे मृत महिलेचे नाव आहे. पवार कुटुंबात यापूर्वी अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. मयत मेघा यांची जाऊ पायल विजय पवार यांनी 1.5 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. तसेच त्यांच्या सासूबाईंनीही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उसेगावात मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, 11 विद्यार्थी व 4 शिक्षक जखमी. 2 वर्षात दुसरी घटना. पुसेगावातील सेवागिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मधमाशांनी चावा घेतल्याने 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मुख्याध्यापकांसह 4 शिक्षकही जखमी झाले आहेत. 2 वर्षात ही घडलेली दुसरी घटना आहे. मानगंगा नदीवरील बांधाऱ्याचा स्लॅब उखडू लागला. वरकुटे येथील मानगंगा नदीवरील काटरवस्ती येथील कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्याचा स्लॅब उखडू लागला असून तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत या बंधाऱ्याचे काम करण्यात आले आहे. मान नदीवरील सर्वात शेवटी काम झालेला हा बंधारा आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी भुईंज पोलिसांकडून जेरबंद. पेट्रोल पंप लुटण्याचा कट उधळला. धारदार शस्त्रे व कार जप्त. खंबाटकी घाट परिसरातील महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावरील कामगारांना शस्त्रात धाड दाखवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला भुईंज पोलिसांनी अटक केली. अमित बजरंग चव्हाण वय 28 मूळ राहणार कुडा तालुका जावळी सध्या राहणार इंद्रनगर खेड शिवापूर जिल्हा पुणे. सुफियान मुजाहिद वय 30 राहणार खेड शिवापूर जिल्हा पुणे. सूरज महादेव जाधव वय 19 राहणार शिवाजीनगर खेड शिवापूर जिल्हा पुणे. विविध संघर्षातील एक बालक अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. टेकवली तालुका महाबळेश्वर येथे गावाच्या धडके जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. महाबळेश्वर मेढा मार्गावर टेकोली गावच्या हद्दीत गावाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रेंगडी तालुका जावळी येथील प्रभाकर कासुडे यांचा सातारा येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी प्रभाकर कासुडे हे महाबळेश्वर येथील काम आटपून आपल्या मूळ गावी रेंगडी येथे दुचाकीवरून परतत होते. टेकोली स्टॉप जवळ अचानक जंगलातून गावा रस्त्यावर आल्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना महाबळेश्वर रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड.
शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.